अनंतकोटि ब्रह्मांड नायकः राजाधिराज योगी राजः मर्यादा पुरुषोत्तम श्री सीतारामचंद्र स्वरूपः श्री आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य स्वरूपः सार्वभौम स्वतंत्र तंत्रः विशिष्टाद्वैत सिद्धांत परिपालकाचार्यः भक्तहृदय निवास रूपः भक्तोद्धारक भक्ताभिष्टफलप्रदायकः धर्मोद्धारकः जगद्रक्षापालनदक्षः सनातन हिंदू धर्मस्य सार्वभौम जगन्मान्यः संत शिरोमणि शेगाव निवासी गजानन महाराज यतिवर्यः श्री सद्गुरु काड सिद्धेश्वरस्य विशेष कृपा पात्र गुरुवर्यः साक्षात् आद्य जगद्गुरु रामानंद स्वरूपः अनंत श्री विभूषितवान जगद्गुरु रामानंदाचार्यः श्री स्वामी नरेंद्राचार्य गुरुवर्यः विजयतेतराम विजयतेतराम विजयतेतराम। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। परम पूज्य कानिफनाथ महाराज की जय। चंद्राहुनी 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 शीतल चंद्राहुनी 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 शीतल बाप माझा योगेश्वर बाप माझा योगेश्वर बाप माझा योगेश्वर चंद्राहुनी 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 शीतल बाप माझा चंद्राहुनी योगेश्वर बाप माझा योगेश्वर चंद्राहुनी 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 शीतल चंद्राहुनी 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 शीतल बाप माझा योगेश्वर बाप माझा योगेश्वर बाप माझा योगेश्वर चंद्राहुनी 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 शीतल चंद्राहुनी 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 शीतल बाप माझा योगेश्वर बाप माझा योगेश्वर बाप माझा योगेश्वर पाच तत्वांचा तू जनिता पाच तत्वांचा तू जनिता पाच तत्वांचा तू जनिता पाच तत्वांचा तू जनिता तू निर्मिसी रे अमृता
निर्मिसी रे अमृता बाप माझा योगेश्वर बाप माझा योगेश्वर बाप माझा योगेश्वर चंद्राहुनी 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 शीतल चंद्राहुनी 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 शीतल बाप माझा योगेश्वर बाप माझा योगेश्वर बाप माझा योगेश्वर तू आई हुनी मायाळ तू आई हुनी मायाळ तू आई हुनी मायाळ तू आई हुनी मायाळ जल जैसा रे पातळ जल जैसा रे पातळ बाप माझा योगेश्वर बाप माझा योगेश्वर बाप माझा योगेश्वर चंद्राहुनी 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 शीतल चंद्राहुनी 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 शीतल बाप माझा योगेश्वर बाप माझा योगेश्वर बाप माझा योगेश्वर मी अवगुणी अन्यायी मी अवगुणी अन्यायी मी अवगुणी अन्यायी मी अवगुणी अन्यायी घ्यावे आता मज पायी घ्यावे आता मज पायी बाप माझा योगेश्वर बाप माझा योगेश्वर बाप माझा योगेश्वर चंद्राहुनी 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 शीतल चंद्राहुनी 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 शीतल बाप माझा योगेश्वर बाप माझा योगेश्वर बाप माझा योगेश्वर हे कृपाळू पुरुषोत्तमा 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 नरेंद्र कैसी देई उपमा नरेंद्र कैसी देई उपमा बाप माझा योगेश्वर बाप माझा योगेश्वर बाप माझा योगेश्वर चंद्राहुनी 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 शीतल चंद्राहुनी 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 शीतल बाप माझा योगेश्वर बाप
माझा योगेश्वर, बाप माझा योगेश्वर, योगेश्वर, योगेश्वर. चंद्राहुनी 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 शीतल, बाप माझा योगेश्वर. आज अशा बापाचा प्रकट दिन सोहळा. माझी आई कोण तर काडसिद्धेश्वर, आणि माझा बाप कोण तर गजानन महाराज. तर माझा योगेश्वर बाप ज्यांचा प्रकट दिन सोहळा संपन्न करण्यासाठी आपण या ठिकाणी जमा झालेलो आहोत. त्याचसोबत आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य यांची सुद्धा जयंती आहे. असाच एक दुग्ध शर्करा योग जुळून आलेला आहे. हे परमेश्वर ह्या भूतलावर का येतात, यांना कोणकोणत्या पर उपमा देऊ शकतो आपण. मी माझ्या अभंगामध्ये सांगितले, हे कृपाळू पुरुषोत्तमा, नरेंद्र कैसी देई उपमा. कारण तुम्ही पददलितांचे तारणहार आहात, आणि हे तारणहार या पृथ्वी तलावर 5 प्रकारे प्रकट होत असतात. निर्गुण पहिला प्रकार आहे, निर्गुणातून निराकार. निर्गुणातून परमेश्वर निराकारी बनतो. म्हणजे काय की ज्याला कसलाच गुणच नाही आहे, कुठल्याही प्रकारे त्याला गुणच लागत नाही. म्हणजे काय की त्याला नाव ठेवता येणार नाही असा. आणि नेमका कसा तोही नाही सांगता येणार, म्हणून त्याला निराकार म्हटलेलं आहे. ब्रह्मदेवांना सुद्धा तो सापडला नाही. असे निर्गुण निराकार परब्रह्म तुमच्या माझ्यासाठी या पृथ्वी तलावर प्रकट होत असतं. भगवंताचा दुसरा प्रकार आहे, सगुण आहे आणि निराकार आहे. सगुण पण आहे आणि निराकारी पण आहे. लगेच शौच गुरुजी म्हणाले की हे कसं काय शक्य, त्यांच्या मनात शंका येणं स्वाभाविक आहे. तर परमेश्वर म्हणजे परमात्मा आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू आणि पाणी असा 5 तत्वांच्या माध्यमातून सगुण आहे. पण हे सगुण निराकार आहे. सांगा मला, पाण्याचा आकार कसा असतो? तो पाणी बाबा ह्या आकारामध्ये असतं असं सांगा. पाण्याला आकारच नाही आहे. अग्नीला सुद्धा आकार नाही आहे. यज्ञकुंडात असतं त्यावेळेला एक विशिष्ट प्रकारची ज्योत असते, पण हाच अग्नी ज्यावेळेला त्या यज्ञकुंडातून बाहेर पडतो त्यावेळी तो चित्र विचित्र प्रकारचा आकार घेऊन, त्याला वडाग्नी म्हणतो आपण, रुद्र रूप धारण केलेलं असतं. जसं शंकराचं तांडव नृत्य सुरू असतं तशा प्रकारचा तो अग्नी सगळ्यांना भस्मसात करत जातो. तो परमात्माच आहे, सगुण आहे, परंतु निराकारी आहे. त्याला आकार नाही आहे. आकाश, आपण म्हणतो आकाश गोल आहे. त्याच्या क्षितिजाकडे जसं जसं जातो आपण त्यावेळी आकाश क्षितिजाला टेकल्यासारखं वाटतं, पण कितीही पुढे गेलं तरी सुद्धा ते सापडतच नाही. कारण त्याचा आकार कसा आहे सांगताच येत नाही. जेव्हा अंतरिक्षातून फोटो घेतले तेव्हा काही जणांना पृथ्वी गोल दिसली. त्याच्यानंतर अजून पृथक्करण झालं आणि सांगितलं पृथ्वी अंडाकृती आहे.
म्हणजे ज्यावेळेला तुम्ही आकाशाकडे पाहता त्या आकाशाला सुद्धा आकार नाही आहे, पण आकाश सगुण आहे. म्हणजेच त्या आकाशाला नाव ठेवता येईल. तुमचा कलर कसा आकाशी आहे, म्हणजे त्याला गुण आहे, त्याला रंग आहे, परंतु ते निराकारी आहे. भगवंत परमात्मा हा अशाच प्रकारे या चराचरामध्ये अनंत रूपाने विलसत असतो. तिसरा प्रकार, भगवंत सगुण आहे आणि साकार सुद्धा आहे. 84 लक्ष योनी, मगाशी आमचे दयागण महाराज सांगत होते हा मनुष्य देह कसा येतो, तर 84 लक्ष योनी, 4 खाणी, 21 स्वर्ग, 7 पाताळ. ह्या 4 खाणीमध्ये सुद्धा अंडज वेगळे, श्वेदज अजून वेगळे, उद्वाज त्याच्यापेक्षा वेगळे, आणि पिंडज तेही वेगळे. मला वाटतं आपण सगळे पिंडाचेच आहोत. आईच्या पोटामध्ये आपण पिंडाच्या रूपातून प्रकट होतो, आणि म्हणून म्हटलं जातं पिंडी ते ब्रह्मांडी. आणि म्हणून ज्या वेळेला अंतिम संस्कार केले जातात त्या पिंडच ठेवला जातो. आपली सगळ्यांची निर्मिती पिंडच आहे. अशा या भगवंताच्या 4 खाणी आहे. अणु रेणुदेव आहे, नरेंद्र मणी शोधून पाहे. तो परमात्मा संपूर्ण चराचरामध्ये आहे. भगवंताचा 4था प्रकार, भगवंत निराकार आहे, परंतु हा निराकारी भगवंत कधी कधी साकार सुद्धा होतो. आणि म्हणूनच आपण परवा एवढा 600-700 वर्ष संघर्ष करून त्या निर्गुण निराकार परब्रह्माचं मंदिर अयोध्येला बांधलं. मानलं तर तो निर्गुणच आहे, त्याला मंदिराची आवश्यकता काय. मंदिरं तुम्हा आम्हाला आवश्यक असतात, परंतु आम्ही चर्मचक्षुने पाहणारे लोक, आम्हाला निराकार कधी कळत नाही, म्हणून साकाराची गरज आहे. म्हणून साधू संतांनी त्या परब्रह्म्याला, निराकारी परब्रह्म्याला सगुण बनवलं. माझी एक आरती आहे, त्या आरतीमध्ये मी सांगितलं की साधू संतांनी हे करू नये. तुला साधू संतांनी साकार बनवलं, साधू संतांसाठी तुला साकार व्हावं लागतं. कधी राम बनून, कधी कृष्ण बनून, कधी वामन बनून तुला यावं लागतं. असा जो आहे तो निराकार आपल्यासाठी कधी कधी साकार होतो. अजून भगवंताचा एक प्रकार आहे 5वा, जो साकार आहे तो नंतर निराकार होतो. आज आम्ही ज्यांच्या प्रकट दिनासाठी आलेलो आहोत, ज्यांच्या जयंतीसाठी आलेलो आहोत, ते सगुणच होते, साकारच होते. त्यांनी आनंद महाराजांच्या भाषेत बोलायचं झालं तर त्याने आपला शर्ट खुंटीला अडकवून ठेवला आणि निराकार झाले. जरी ते निराकार झाले तर ते कुठेच गेलेले नाहीत, ते माझ्यामध्ये आहेत, ते तुमच्यामध्ये आहेत. तुम्हीच देव आहात. तुकोबारायांनी सांगितलं, तुझं आहे तुझं पाशी परी वेडा जागा चुकलाशी. फरक एवढाच आहे, समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराजांच्या कृपेनं ती जागा मला कळली, म्हणून मी ते म्हणतो की हो मी देव आहे.
कारण माझा बापच तसा होता. माझ्या बापानं सांगितलं की मी आत्मा आहे, आणि त्यांनीच इथं डिक्लेअर केलं होतं बाप से बेटा सवाई. जे बीज असतं ना, ते बीज जर तशा ताकदीचं असेल तर त्याला फळं रसाळ गोमटी येणारच. तेव्हा परमेश्वर तो परमात्मा अशा प्रकारे 5 प्रकारे अवतरित होत असतो. हे भगवान कृष्णाने गीतेमध्ये अर्जुनाला उद्बोधन करताना सांगितलं की अर्जुना, अरे जो संन्यासी आहे त्या संन्यासाला त्यागी बनावं लागतं. अंगावर वस्त्र घातलं भगवा म्हणजे संन्यासी नाही होत आहेत. त्यासाठी त्यागावं लागतो, त्याग करावा लागतो. काया वाचा आणि मनाचा त्याग करावा लागतो. त्यावेळी तो त्यागी बनतो. आणि मग त्या त्यागाला या चराचरामध्ये आहे तोच माझ्यात आहे त्याचा साक्षात्कार होतो. आणि मग तो सांगतो हो मी देव आहे. या चराचरामध्ये जो असणारा आहे तो मीच आहे. म्हणून तर मी सांगतो, आमच्या आनंद महाराजांना नेहमी माझ्याबद्दल अभिमान वाटतो. अरे माझा गुरुबंधू आहे. आणि अगदी निश्चयपूर्वक सांगतो, जा जिथे कुठे असशील तिथून मला सांग, जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज मला अमुक अमुक वाजता उठवा. मी नाही उठवलं तर मला विचारा म्हणून सांगतो मी. आणि लाखो करोडो लोकांना त्याचा अनुभव येतो. त्यात मजाक असली काहीच नाही आहे. अरे बाबा मी चराचरातच आहे. हे जे तत्व आहे, हा जो साक्षात्कार आहे, हा केवळ आणि केवळ समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज जीवनात आले नसते झालाच नसता. झालाच नसता. दगडासारखाच दगड म्हणून मी जन्माला आलो असतो आणि मरून गेलो असतो. ही केवळ आणि केवळ गुरूंची कृपा आहे. मगाशी दादा महाराजांनी सांगितलं होतं समर्थ रामदासांच्या दासबोधातलं, जयास वाटे देव पहावा तेने सद्गुरू करावा. सद्गुरू विना देवादे देवा पाविजेत नाही. राम हा परब्रह्म वशिष्ठा शरणम कृष्ण सांदीपणे गुरु केला. एवढे अनंत उपकार त्या सद्गुरूचे असतात. आणि म्हणून मी सांगितलं बाप्पा कुठेही गेलेले ना, बाप्पा माझ्यातच आहेत. महाराज गजानन महाराज कुठेही गेले नाहीत. गजानन महाराज माझ्यातच आहेत. नवे नवे तो मीच आहे. कारण चराचराच्या दृष्टीने विचार केला तर परमात्मा तत्व एकच आहे. तो कधी सगुण होतो, कधी साकार होतो, कधी निराकार होतो. अशी विविध रूपं घेऊन परमात्मा येत असतो. असा निर्गुण निराकार परमात्मा निरंजन आहे. निरंजन, कुठलीही अपवित्रता नाही. तो निरंजन, कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये अपवित्रता राहतच नाही. तो आत बाहेर शुद्ध आणि शुद्ध आहे. असा हा परमात्मा जडमुडांच्या उद्धाराकरता या भूतलावर 4 प्रकारे अवतार घेतो. आणि सुसज्जनांचं आणि धर्माचं रक्षण करतो. अधर्माचा नाश करणं हा मुळी त्या परमात्म्याचा उद्देश असतो. कारण ठाई ठाई अधर्म वाढतच जातो. म्हणून तर ही सगळी जी युगं आहेत ती त्यामुळे आहेत. भगवान विठ्ठल 28 युगे विटेवर उभे आहेत. ही युग चालतच राहतात, चालतच राहतात, चालतच राहतात. आणि प्रत्येक युग आपला आपला ठसा उमटवत असतं. सत्ययुगामध्ये सगळेच ब्रह्मज्ञानी होतात, कारण ते सत्याची कास धरून जीवन जगत असतात. सत्य हाच श्वास असतो, सत्य हाच प्राण असतो. त्रेतायुगात तसं राहत नाही. थोडीशी घसरण होते आणि असत्याचा सहभाग हळूहळू घुसायला लागतो.
थोडंसं आपण गुण नाही तरी वाण लागला असं म्हणतो, तशी सुरुवात होते. तेव्हा त्रेतायुगाचा जन्म होतो. आणि म्हणून ज्यांचा अधिकार होता त्या भगवान प्रभू रामचंद्राला वनवासात जावं लागलं. कैकेयीच्या मनामध्ये मंथरा गुणगुणली. हा त्रेतायुगाचा परिणाम आहे मित्रांनो. ही परिस्थिती बराच काळ टिकत नाही, अजून घसरण होतच राहणार आहे. आणि मग द्वापार येणार समसमान. आणि मग तिथे उन्मत्तपणा, अहंकार, घमेंड, आमचं कोणी काही बिघडवू शकत नाही म्हणून यादव आपसामध्ये मेले. शेवटी मग परमात्माही कंटाळतो आणि आपल्याच हाताने ते बुडवून टाकतो. बास, आता बास झाला, नको, भरपूर झालं. हे त्या योग्यतेचे नाहीत, ह्यांना वाचवण्यात काहीच अर्थ नाही असं समजून परमेश्वर पण थकतो आणि सोडून देतो. परमेश्वराच्या हातातून जो सुटला तो बुडला म्हणून समजा. म्हणून कलियुग सुरू होतं. आता कलियुग सध्या चालूच आहे. कलियुगावर एक मी अभंग लिहिलाय, म्हणणार आहे पुढे. तर हे जे कलियुग आहे तिथे कली घुसलेला आहे. आणि हा कली आम्हाला आमच्या सत्य वचनांपासून, आमच्यामध्ये सत्वगुणापासून दूर घेऊन जाणार आहे. हे जगद्गुरु तुकोबारांना अगोदर कळलेलं आहे म्हणून त्यांनी लिहिलं आहे, जन्माचे ते मुळं पाहिले शोधून, दुःखाचे कारण जन्म घ्यावा. कानिक महाराजांनी सांगितलं ना मगाशी, दुःख का मिळतं ते, प्रपंच जो आहे तो का आहे. रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुणी जगी वाया गेला. या अभंगामध्ये तुकोबारायांनी सांगितलंय, तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. आणि म्हणून तो भगवंत वारंवार अवतार घेतो आणि तुम्हाला जागृत करण्यासाठी. जागा हो मानवा येऊन टेपली वेळ, क्रूर होऊन येतोय आपला काळ. सुखी जीवन लाह्या त्रिगुण ही मिरची, माझे माझे म्हणून केलीच भेळ. धन समजा कांदा, बायको मुलची वडा, तू जीवन बशीत केलास मेळ. आता म्हणे नरेंद्र वेळ वाया दौडू नका, नाहीतर ईश्वर करील तुझा खेळ. हा खेळ होण्यापूर्वी हा जो अनमोल देह मिळालेला आहे त्या देहाचं सार्थक करायचं असेल तर ही वारी करायची. त्याच्यासाठी वारी आहे, त्याच्यासाठी वारी आहे. आणि या वारीतून भगवंत जो आहे, त्या भगवंत कशा प्रकारे आपल्याला तारण्यासाठी वारंवार येतो. जशी परिस्थिती असेल तशा प्रकारे तो प्रकट होत असतो. ते समजावण्याचा मी आज प्रयत्न करतो. म्हणून परमेश्वराचा पहिला अवतार आहे अंश अवतार. अंशात्मक भगवंत प्रकट होतो. भगवंताचे 4 अवतार आहेत, त्यातला पहिला अवतार आहे अंशात्मक अवतार. कशासाठी येत असेल भगवंत? तर दुर्जनांच्या नाशासाठी, सज्जनांचा स्वधर्म रक्षण करण्यासाठी भगवंत अंश मात्र रूपामध्ये येत असतो. जसे की हनुमंतराया. हनुमंतराया प्रत्यक्ष शंकराचा अवतार आहे. हनुमान चालिसामध्ये त्याचं वर्णन आहे. शंकर सुवन केसरी नंदन म्हटलेलं आहे हनुमंतरायांना. शंकराचा अवतार असलेला केसरीचा नंद म्हणजे हनुमंतराय आहेत. राजा दशरथाला बरेच वर्ष मुलं नव्हती म्हणून 1, 2, 3 अशा 3 राण्या केल्या, पण एकीला सुद्धा
मूलबाळ होईना. मग आता करायचं काय? म्हणून कुलगोत्र वसिष्ठांना गुरुना विचारलं की आता काय नेमकं केलं पाहिजे. त्या वसिष्ठ मुनींनी सांगितलं की राजन, तुला पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागेल. आणि जर कधी तुला यज्ञवालकांचा आशीर्वाद मिळाला तर तुझ्या नशिबाला, म्हणजे तुझं नशीब फळफळलं म्हणून समज. हे याज्ञवल्के होते कसे? याज्ञवल्क्यांची ज्यावेळी त्यांचा नंबर आला आशीर्वाद देण्यासाठी, त्यावेळी राजाच्या तिन्ही बायका मासिक धर्मामुळे अडचणीत होत्या. आता याज्ञवल्के आले आणि आता अक्षदा टाकायच्या, म्हणून त्या अक्षदा आता टाकायच्या कुठे? म्हणून राजा ज्या पलंगावर राण्यांसोबत शयन करायचा त्या पलंगावर टाकल्या अक्षदा आणि याज्ञवल्के निघून गेले. आश्चर्य, तो निर्जीव लाकडाचा पलंग, त्याला अंकुर आला, त्याला पालवी फुटली. काय संतांमध्ये ताकद असेल याचा विचार करा. ऋषीमुनींमध्ये काय ताकद असेल याचा विचार करा. निर्जीव लाकडाचा पलंग, त्या पलंगाला पालवी फुटते. राजा दशरथानं पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि त्या यज्ञामधून प्रसाद म्हणून 3 फळं मिळाली. राजा दशरथानं ती 3 फळं घरी घेऊन आलं आणि 3 राण्यांना एक एक फळ दिलं. कौशल्याला 1 फळ दिलं, सुमित्रेला 1 दिलं आणि कैकेयीला पण 1 फळ दिलं. सुमित्रेचं जे फळ होतं ते घार घेऊन गेली पळून. आणि अंजनी माता, हनुमंतरायांची मातोश्री, ही अंजनी पर्वतावर तपस्या करत होती, साधना करत होते. 2 हाताची ओंजळ करून देवाकडे काहीतरी मागत होती. तर त्या घारीच्या तोंडामध्ये असणारं फळ तिच्या ओंजळीमध्ये पडलं आणि ती ओंजळीमध्ये पडलेलं फळ प्रसाद समजून तिने ते ग्रहण केलं. आणि तिथे भगवान शंकर या अंजनी मातेसाठी हनुमंत बनून प्रकट झाले. आता सुमित्रा मातेचं प्रसाद गेलेला आहे. हा ज्यावेळी लक्षात आलं तेव्हा कौशल्य मातेनं आपल्यातलं जे फळ होतं ते अर्ध कापलं, आपण स्वतः अर्ध खाल्लं आणि सुमित्रेला दिलं. कैकेयी सुद्धा फार सुज्ञ होती. रामावर इतकं प्रेम होतं. परंतु कली ज्यावेळी घुसतो त्या चांगली माणसं सुद्धा बिघडतात. म्हणून आम्ही आध्यात्मिक शाळेमध्ये सांगितलं की दुर्जनांच्या कधी संगतीत राहायचं नाही. त्यानं गुण नाही लावला तर आपला वाण नक्की लावणार, आपला रंग नक्की सोडून तो जाणार. तेव्हा कैकेयीनं आपल्यातलं अर्ध फळ कापलं आणि सुमित्रेला दिलं. म्हणून सुमित्रेला 2 मुलगे आहेत, कौशल्याचा राम आणि कैकेयीचा भरत. आणि लक्ष्मण आणि शत्रुघ्न हे सुमित्रेचे 2 मुलगे आहेत. अशा प्रकारे 4 भाऊ अशा प्रकारे जन्माला आले. त्या दोघींकडचा अर्धा जो प्रसाद मिळाला त्या अर्ध्या प्रसादानं तिला 2 मुलं झाली आणि दोघीने एक मूल झालं. चला आपल्या दृष्टांताकडे येऊया परत. तर ह्या हनुमंतराया, भगवान शंकर हनुमंतरायांच्या रूपामध्ये आले आणि त्यांनी काय केलं? रावणाचा वध करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका कोणी बजावली असेल तर हनुमंतरायांनी बजावलेली आहे. अहिरावण आणि महिरावण खाली पाताळामध्ये होते आणि भगवान प्रभू रामचंद्रांना बळी देण्याची वेळ आली होती. ते हनुमंतराया त्या देवीचं रूप धारण करून उभे राहिले. हनुमंतरायाने भगवान प्रभू रामचंद्रांसाठी पुष्कळ काही केलं आणि दास्य भक्तीचा नमुना म्हणून आजपर्यंत या पृथ्वी तलावर चिरंजीव ठेवला. कुणी चिरंजीव ठेवला असेल तर हनुमंतरायाने. हा अंशात्मक
अवतार आहे शंकराचा, भोलेनाथाचा अंशात्मक अवतार. हनुमंतराय फार विद्वान होते, फार बलशाही होते, तेवढेच गुरूंवर निष्ठा ठेवणारे, प्रचंड प्रेम करणारे होते. भक्ती शिकायची असेल तर हनुमंतरायांकडून दास्य भक्ती शिकायची. एकदा सीतामाई आपल्या कपाळाला कुंकू लावत होत्या आणि सहज विचारलं मारुतीरायाने, हनुमंतरायाने. तोपर्यंत म्हणजे रावणाचा वध झाला होता, इकडे सगळेजण आले होते पुष्पक विमानातून आणि रामराज्य सुरू झालं होतं. हनुमंतरायांनी पाहिलं की सीतामाता स्नान केल्यानंतर पहिला आपला भांग भरतात, म्हणून त्याने विचारलं, माते हे तुम्ही भांगामध्ये हे काय भरलं आहे, हे कुंकू का भरलं? म्हणून तिने सांगितलं, अरे बाळा, आपल्या स्वामीचं आयुष्य वाढतं, आपल्या मालकाचं आयुष्य वाढतं. स्वामी म्हणजे कोणतं मालक, तर आपल्या स्वामीचं आयुष्य वाढतं म्हणून आम्ही महिला कुंकू धारण करतो. आता टिकले आले ते सोडून द्या, नाहीतर आता अरे तू रेवरच असतं ना, जा रे मेला, तू मर ना, मेलाच तर बरं होईल. आता असं कुठे कुठे ऐकायला येतं. कलियुगाचा प्रभाव, दुसरं काय. पूर्वीच्या बायका नवरा घरी येईपर्यंत वाट बघत बसणार, नवरा जेवल्यानंतरच त्याचं उच्चिष्ट ग्रहण करणार. पती म्हणजे पती हा देव आहे, त्याच्यावर जर श्रद्धा ठेवली तर काय होऊ शकतं. अत्री अनुसूया प्रसंग आठवा की ब्रह्म विष्णू महेश तिघेजण गेले परीक्षा पाहण्यासाठी आणि देवाने सांगितलं, बटूची छोटी छोटी रूपं धारण केल्याने सांगितलं की आम्हाला भोजन पाहिजे. ती म्हणाले, हो देऊ शकते. नाही नाही, असं नाही चालणार, नग्न होऊन पाहिजे. आता ह्या 10-12 वर्षाच्या मुलांच्या समोर नग्न कसं व्हायचं? पण ती समजून गेली काहीतरी परीक्षा आहे. पतीचं स्मरण केलं, पती नव्हते घरी, त्यांच्या कमंडूतलं पाणी आणलं, पतींचं स्मरण केलं आणि त्याने त्या तिन्ही बालकांवर पाणी टाकल्याबरोबर त्या बटूंवर पाणी टाकलं, ती बालकं झाली. एवढं मोठं सामर्थ्य पतिव्रतेचं आहे. गांधारी, केवढी मोठी ताकद होती गांधारीच्याकडे. तिने डोळ्यावर पट्टी बांधली होती, कारण आपल्या नवऱ्याला दिसत नाही, आपला नवरा जे सुख घेत नाही ते आपण कधीच घ्यायचं नाही. तर सीतामातेनं सांगितलं, कारण आपल्याला पुढे जायचं आहे म्हणून मी विषय थांबून मूळ माझ्या विषयाकडे येतोय परत. सीतामातेने सांगितलं, अरे ते माझ्या स्वामींचं आयुष्य वाढण्यासाठी. होय म्हणाले. हे गेले आणि शेंदूरच संपूर्ण अंगाला फासून आले, एवढी सुद्धा जागा शिल्लक ठेवली नाही अंगाला. सीतामाई म्हणाले, हे काय? स्वामीचं आयुष्य वाढण्यासाठी केलं. याला दास म्हणतात, याला दास म्हणतात. तेव्हा भगवंत अशा प्रकारे आपल्याला शिकवण्यासाठी, आपल्याला दास्य भक्ती शिकवण्यासाठी मारुतीरायांच्या स्वरूपामध्ये आले. ही दास्य भक्तीच आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जाणार आहे. कारण मोक्ष दुसरा कोणीच देऊ शकत नाही, फक्त फक्त आणि फक्त सद्गुरूच देऊ शकतात. आणि याचं प्रमाण मला स्वतः आलेलं आहे की गजानन महाराजांबरोबर मी खेळलो, गजानन महाराज माझ्यावर बोलायचे, पण गुरु करण्यासाठी त्यांनी काडसिद्धांनाच प्रिफर केलं की त्यांच्याकडे जा, तेच तुला मोक्ष मिळवून देऊ शकतात. आणि गुरुने वेळ लागत नाही, फक्त निष्ठा पाहिजे. तुम्ही दास झालं पाहिजे. 3 महिने लागले बस, फक्त 3 महिन्यामध्ये पूर्णत्व बाप्पांनी करून दिलं. त्यांना काळ वेळ लागत नाही. तुमची निष्ठा किती आहे, श्रद्धा किती आहे, तुमच्यामध्ये वैराग्यशीलता किती आहे, तुमच्यामध्ये सात्विकता किती आहे. गुरुना आपला दांभिकपणा जास्त कळतो. दासबोधामध्ये रामदास स्वामींनी सांगितलंय, जरी भाव असेल माईक, म्हणजे आपण लबाड असू तर गुरु महाठक आहे. तुम्ही ठकच आहात, गुरु महाठक आहे. मग म्हणतो आपण गुरु ते गुरुच आहेत, ते गुरुच आहेत. हो, नाही मी फसवू शकत. किती युक्त्या लुप्त्या केल्या आणि किती लबाडगिरीनं वागण्याचा प्रयत्न केला, काही उपयोग नाही होणार.
त्या दास्य भक्तीचा आदर्श नमुना कोण असेल तर मारुतीराया. अशा प्रकारे परमेश्वर अंश अवतार घेतो. हा परमेश्वराचा पहिला अवतार आहे. जसं मगाशी आम्ही 5 प्रकार सांगितले परमेश्वराचे, की निर्गुणातून निराकार भगवंत बनतो. दुसरा प्रकार सांगितला सगुणातून निराकार बनतो. तिसरा सांगितलं सगुणातून साकार बनतो. चौथा सांगितलं निराकारातून साकार. आणि 5वा सांगितलं साकारातून निराकार. तसं भगवंत 4 प्रकारे अवतार घेतो. त्यातला पहिला प्रकार सांगितला मी तुम्हाला, हे परमात्म्याचा अंश अवतार होतो. म्हणजे परमात्मा अंशात्मक रूपामध्ये येतो. अशा परमात्म्याला आज गजानन महाराज प्रगट दिन आहे. आणि या प्रगट दिनाच्या निमित्तानं त्याची आठवण झाली नाही असं कधी शक्य आहे का? आणि म्हणून त्याला आपण आळवूया या अभंगातून. कुठे गुंतलासी आहे नारायणे, कुठे गुंतलासी आहे नारायणे, कुठे गुंतलासी आहे नारायणे. नको नको कधी देवा, नको नको कधी देवा, ऐसे जिणे कुठे गुंतलासी आहे नारायणे, 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 कुठे गुंतलासी आहे नारायणे. भूललासी का रे देवा भक्ती सुखे, भूललासी का रे देवा भक्ती सुखे, भूललासी का रे देवा भक्ती सुखे, भूललासी का रे देवा भक्ती सुखे. न सुटती हरी तुझ, न सुटती हरी तुझ दास भक्तीचे, न सुटती हरी तुझ दास भक्तीचे, कुठे गुंतलासी आहे नारायणे, 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 कुठे गुंतलासी आहे नारायणे. काय माझे दोष गुण तुझ दिसे देवा, 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 काय माझे दोष गुण तुझ दिसे देवा.
भगवंते म्हणून भगवंते उपलासी कारे म्हणून भगवंते उपलासी कारे कुठे गुंतलासी आहे नारायणे 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 प्रीतपतित पावन तुझे असे चराचरी 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 निज रूप दावाता निज रूप दावाता नरेंद्र म्हणे निज रूप दावाता नरेंद्र म्हणे नरेंद्र म्हणे कुठे गुंतलासी आहे नारायणे 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 भगवंताचा पुढचा अवतार आहे आवेश अवतार भगवंत आवेश अवतारामध्ये प्रकट होत असतो कारण त्याचा ब्रीद आहे भक्त प्रतिपालक भक्ताचा सांभाळ करण्यासाठी ज्या ज्या वेळेला भक्त संकटात येतो आणि अंतःकरणापासून भक्त ज्यावेळी हाक मारतो त्या देव नेहमी प्रकट होतो त्याची अनेक उदाहरणं आपल्याला ऐकायला मिळतील आवेशपूर्ण अवतार असतो तो कारण भक्ताची ती आर्त किंकाळी ऐकून
त्यालाही स्वस्थ बसता येत नाही. जो निराकार आहे त्याला सगुण व्हावं लागतं, आवेशामध्ये यावं लागतं आणि त्या दुर्जनाचा नाश करावा लागतो. परशुराम, भगवान परशुराम जमदग्नीचा वध करतात. भगवान परशुरामांचे वडील जमदग्नी, ह्या जमदग्नींचे वध शस्त्रार्जुन करतो आणि म्हणून देवाला 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करावी लागली. कार्तिकेय, भगवान भोलेनाथांचे पुत्र कार्तिकेय, तारकासुराचा वध करण्यासाठी त्यांना असंच आवेशपूर्ण प्रकट व्हावं लागलं. नरसिंह रूप, भक्त प्रल्हाद, त्या भक्त प्रल्हादाची गोष्ट आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे. आध्यात्मिक शाळेमध्ये पण 2-3 वेळा झालेली आहे. त्या हा भक्त प्रल्हाद याचा अतोनात ज्यावेळी छळ झाला त्या देव म्हणाला आता बास, आणि जे आवेशपूर्णामध्ये प्रकट झाले खांबातूनच आले, नरसिंह रूप धारण करून आले आणि हिरण्यकशिपूला जो आशीर्वाद होता त्या आशीर्वादाला कुठल्याही प्रकारे कलंक न लावता भगवंतानं त्या हिरण्यकशिपूला टारकन पाडलं, आणि ते पण दिवसाही नाही आणि रात्री नाही. आणि भक्त प्रतिपालक म्हणून त्याने आपलं नाव जे आहे ते मिरवलं. रक्तबीज नावाचा एक प्रचंड उन्मत्त राक्षस निर्माण झाला होता आणि त्याला आशीर्वाद होता की तुझ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबापासून परत तू तयार होशील. आणि त्यामुळे त्याला कधी भीती वाटायची नाही आणि त्यामुळे तो देवदेवतांबरोबर युद्ध करायचा आणि प्रत्येक वेळी जिंकायचा. कारण त्याच्यावर कोणतंही शस्त्र सोडलं, कोणतंही अस्त्र सोडलं तरी त्याचं रक्त सांडलं की त्या प्रत्येक रक्तातून एक रक्तबीज पुन्हा जिवंत व्हायचं. असा हा जो रक्तबीज आहे याचा जेव्हा उन्माद झाला, प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. शिशुपालाचे जे अपराध झाले भगवान कृष्णांच्या सुदर्शनानं त्याचं मुंडकं छाटून टाकलं. तसं रक्तबीजाचे ज्यावेळेला प्रचंड अपराध झाले त्यावेळी भगवान शंकरानं महाकाली अस्त्र निर्माण केलं. महाकाली म्हणजे पार्वती माता स्वतः प्रकट झाल्या महाकालीच्या रूपानं. ह्या रक्तबीजानं टिंगल टवाळी केली, ही काय मला मारणार. तिने हातामध्ये कटोराच घेतला. तिनं पाहिलं होतं की ह्याचे नेमके प्लस पॉईंट काय, आणि त्याचा कटोरा घेऊन ती त्याच्याबरोबर युद्धाला आली. घणघोर युद्ध झालं. त्याचा एक रक्ताचा थेंब पडला तरी परत रक्तबीज तयार होणार हे तिला माहिती होतं. म्हणून त्याचं रक्त जमिनीवरती पडूच देत नव्हती, कटोऱ्यामध्ये जमा करायची आणि पिऊन टाकायची. शेवटी रक्तबीजाचा नाश झाला. 9:15 झालेले आहेत म्हणून शॉर्टकटमध्ये सांगतो. तर 9:15 झालेले आहेत म्हणून शॉर्टकटमध्ये सांगतो की अशा प्रकारे आवेश अवतार होतो. भगवंत अशा प्रकारे आवेश अवतारामध्ये प्रकट होतो आणि भक्त प्रतिपालक म्हणून आपलं नाव जे आहे ते चिरकाल टिकवतो. जर भक्तांचा सांभाळ करण्यासाठी तो येत असेल तर तुमच्या आमच्यासाठी येणार नाही? नक्की होऊ शकतो. माझ्यासाठी तसाच आलेला आहे. भगवंताचा पुढचा अवतार आहे, संक्षिप्त सांगितलं समजून घ्या. पुढचा अवतार आहे पूर्ण अवतार. तिसरा प्रकार पूर्ण अवतार. भगवंत ज्यावेळी अधर्म वाढतो त्यावेळी प्रकट होतो आणि धर्माचा सांभाळ करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी
तो येत असतो. आणि त्याला पूर्ण अवतार का म्हटलं तर 64 कला, 14 विद्या, 9 निधी, अष्टसिद्धी याने तो परिपूर्ण असतो आणि सर्व मर्यादांचं पालन करतो. म्हणून त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हटलेलं राम. हा पूर्ण अवतार आहे. रावणाचा वध केला आणि असुर जात जी होती ती ह्या त्रेतायुगातून नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि सुसज्जनांचं रक्षण केलं. हे असुर इतके होते की विश्वामित्रांना सुद्धा यज्ञ या करून देत नव्हते. म्हणजे भगवान प्रभू रामचंद्रच गेले होते त्याच्या बंदोबस्तासाठी. भगवान श्रीकृष्ण यांना सुद्धा पुरुषोत्तम म्हणतात, कारण त्यांनी अर्थ, काम, धर्म आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ चालवले आणि त्यांनी सांगितलं मी सोवळा नाही, मी ओवळा नाही. अर्थ, काम, धर्म आणि मोक्ष हे चारही गोष्टी प्रत्येक जीवानं किमान मनुष्य योनीमध्ये चालवल्या पाहिजेत. अशा प्रकारे हा पूर्ण अवतार. कधी योग आला तर याच्यावर जास्त सविस्तर बोलू किंवा आध्यात्मिक शाळेमध्ये त्याच्यावर जास्त बोलू, कारण आता भगवंताचा एक अवतार आहे तो सांगणं आवश्यक आहे आणि म्हणून संक्षिप्त घेतलेला आहे. तर असा हा भगवंताचा तिसरा अवतार आहे. या तिसऱ्या अवताराकडे आपण प्रार्थना करूया, कारण आमच्यामध्ये ज्या दुर्बुद्धी येते ना, त्या आम्हाला सद्बुद्धी देण्यासाठीच चौथा अवतार होतो. त्यासाठी आपण एक अभंग म्हणूया त्यांच्यासाठीच आणि पुढे जाऊया. आम्हा दुर्बलासी सापडे तू धन, 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 करिता नाही आम्हा जतन, करिता नाही आम्हा जतन, आम्हा दुर्बलासी सापडे तू धन, 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 आम्हा दुर्बलासी सापडे तू धन. जन्मोजन्मी आम्हा पाळीला पोशिला, जन्मोजन्मी आम्हा पाळीला पोशिला, जन्मोजन्मी आम्हा पाळीला पोशिला, जन्मोजन्मी आम्हा पाळीला पोशिला. आभाळ मायेने भक्त बनविला, आभाळ मायेने भक्त बनविला, भक्त बनविला, आम्हा दुर्बलासी सापडे तू धन, आम्हा दुर्बलासी सापडे तू धन, आम्हा दुर्बलासी सापडे तू धन, आम्हा दुर्बलासी सापडे तू धन,
ठाव नसे आता तैसा एक ठाव आम्हा दुर्बलासी सापडे तू धन 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 इतरांचे काढी आम्ही गुण दोष 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 श्रेष्ठ मी कैसा ठरवाया श्रेष्ठ मी कैसा ठरवाया ठरवाया आम्हा दुर्बलासी सापडे तू धन 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 उंतलो मोहात मी अहंकाराचा गुंतलो मोहात मी अहंकाराचा नरेंद्र म्हणे तेणे गेलो वाया नरेंद्र म्हणे तेणे गेलो वाया आम्हा दुर्बलासी सापडे तू धन आम्हा दुर्बलासी सापडे तू धन करिता नये आम्हा जतन करिता नये आम्हा जतन आम्हा दुर्बलासी सापडे तू धन आम्हा दुर्बलासी सापडे तू धन आम्हा दुर्बलासी सापडे तू धन ज्यावेळी आमची अशी स्थिती होते त्यावेळेला भगवंताला चौथा अवतार घेऊन यावं लागतं तो आहे नित्य अवतार आम्हा दुर्बलासी सापडे तू धन आम्ही दुर्बल आहोत तू धन आम्हाला सापडलेलं आहे परंतु करता न येई आम्हा जतन का जतन होत नाही आमच्याकडून जन्मोजन्मी आम्हा पाळीला पोशिला आबाळ मायेने भक्त बनविला मागे जायचा होता अंगी भाव मागच्या जन्मामध्ये अंगी भाव होता म्हणून तू आम्हाला काय केलंस की भक्त बनवलास नसे आता तैसा एक ठाव आता काय झालंय इतरांचे काढी आम्ही गुण दोष श्रेष्ठ मी कैसा ठरवाया गुंतलो मोहात मी अहंकाराच्या नरेंद्र म्हणे तेने गेलो वाया आणि म्हणून हे भगवंता तुला आता अवतार घ्यावाच लागेल कारण आमचा उद्धार करण्यासाठी आम्हा जडमुडांचा जड म्हणजे काय बद्ध
मूर्ख, जे बद्ध आहेत, ज्यांना समजत नाही आणि जे समजून वेड्यासारखे वागतात ते मूर्ख आहेत. त्यांना मूढ म्हटलेलं आहे. जडामुडांचा उद्धारासाठी हा भगवंत अवतार घेतो. त्याला नित्य अवतार म्हणतात. माणूस ज्या वेळेला स्वधर्म सोडतो, धंबाचार वाढतो, त्यावेळेला त्याच्यातली सात्विकता वारंवार वाढवावी लागते. आणि माणसाला मोक्षाचं द्वार खुलं करून देण्यासाठी भगवंताला संत रूपाने यावं लागतं. तो अवतार आहे नित्य अवतार. आणि तसाच हा अवतार संत श्रेष्ठ गजानन महाराजांचा झाला. तसाच अवतार आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांचा झाला. आणि म्हणून आज आपण त्यांची जयंती आणि प्रकट दिन साजरा करण्यासाठी आलो. गजानन महाराजांनी पाटील पुराणमध्ये जो असणारे मनी पॉवर आणि मसल पॉवर तिचं हरण केलं ना. भास्कर पाटलाला अहंकार झाला होता, मी दान करू शकत नाही, पाणी देऊ शकत नाही. तो अहंकार घालवण्यासाठी गजानन महाराजांना त्या सुक्या विहिरीला पाणी आणावं लागलं. झामसिंग राजपूत यांना गुरुशक्ती काय असते ती दाखवावी लागले. अनेक चमत्कार करावे लागले, अनेक लीला दाखवाव्या लागल्या. आणि वराड प्रांतीय लोकांना सन्मार्गाला लावावं लागलं. अशा प्रकारे तो नित्य अवतार होऊन त्यांनी देह ठेवला. गजानन महाराजांनी जरी देह ठेवला तरी भगवंत विविध रूपानं, कधी शिर्डीचे साईबाबा म्हणून, कधी अक्कलकोटचे स्वामी बनवून, कधी शेगावचे गजानन महाराज बनवून, कधी बाप्पा बनवून, समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज बनून तो येतच असतो आणि जडमुडांना उद्धारत असतो. आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य पण ज्यावेळी आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी आपला देह ठेवला आणि मग समाज काही काळ गेल्यानंतर भ्रमित झाला होता, जातीपातींमध्ये अडकला होता, सोहळ्यावळ्यामध्ये अडकला होता, स्पृश्य अस्पृश्यतेमध्ये अडकला होता, धर्माची खंड खंड होत चालली होती. तेव्हा आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य भगवान प्रभू रामचंद्रांनी आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांच्या रूपामध्ये जन्म घेतला आणि सांगितलं, जात पात पूछे ना कोय, जो हरी का भजन करे वो हरी का होय. आणि त्यांनी भक्ती मार्गाला लावलं. आमचे संत तुकोबाराय असतील, निरोबा असतील, एकनाथ महाराज असतील, त्यांनी वारकरी पंथाची, ज्ञानेश्वर माऊली असेल, ज्ञानेश्वर माऊलींचं नाव येणार नाही असं होऊच शकत नाही. कारण त्यांनी प्रपंच आणि परमार्थ दोन जे तीर आहेत जीवनाचे, दोन जे काट आहेत ते कसे चालायचे सांगितलं. आणि आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी परा आणि अपरा भक्तीला जन्म दिला आणि सांगितलं हरिमुखे म्हणा. अरे बाबा काय नको करायला, तू जास्त नाही जमलं तरी चालेल, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. अशा प्रकारे हा भगवंत नित्य रूपामध्ये येत असतो. त्याने विटेवर उभा राहून हात कटेवर घेऊन थांबलेला नाही आहे. तो आपले प्रतिनिधी किंवा तोच या साधू संतांच्या रूपातून येतो. म्हणून तर म्हटलंय ना, देव संत रूपी झाला भूमीवरी तारण्याला, जगत तारण्याला, जेथे होई अत्याचार तेथे घेई अवतार. अवतार मानवी घेऊनी बोध अमृते करुणी, सांगे माझे माझे म्हणशी संगे तू ये नाही घेची. अहो नरेंद्र म्हणे नरा, संत संग ध्यानी धरा, संतांची संगत ध्यानी धरा. बस तो परमात्मा अशा प्रकारे नित्य अवतारामध्ये येऊन तुमच्यामध्ये बसून, तुमच्याबरोबर बोलून, तुम्हाला संगडी करून हा म्हणता आपल्यामधले असणारे जे दुर्गुण आहेत ते दूर करून तुमच्यामध्ये सात्विकता कशी वाढेल ह्याच्यासाठी दररोज ग्रहपाठ देऊन, सेवा साधना आचार धर्म देऊन तुमच्यामध्ये सात्विकता वाढेल. इथे बसलेले एवढे जे लाखो लोक आहेत त्यांनी तुमच्या मनाला विचारा की 4 वर्षापूर्वीचे आपण आणि 4 वर्षानंतरचे आज आपण, आहे ना आपल्यामध्ये सात्विकता? कारण दररोज वर्षाव की माझ्यामध्ये सात्विकता कशी वाटेल.
आणि आपल्यामध्ये परिवर्तन झालं हे तुम्ही विचारलेल्या प्रश्नावरून कळत असतं. सकाळी आध्यात्मिक शाळेमध्ये जे प्रश्न असतात तुमचे, त्यांचा दर्जा पाहिल्यानंतर लक्षात येतं की नक्की रुजायला सुरुवात झालेली आहे. आणि बरेच पीठ प्रमुख असतील, आपले व्यवस्थापक असतील, निरीक्षक असतील, जिल्हाध्यक्ष असतील, ते उघड सांगू लागले, स्वामीजी आध्यात्मिक शाळेचा प्रचंड परिणाम झाला आहे, आपला भक्त परिवार प्रचंड बदलत चाललेला आहे. गुरु आणि गुरु याच्या व्यतिरिक्त त्याला काहीच कळेनासं झालेलं आहे. म्हणून तर सांगितलं ना मगाशी, वारी वारी हो गुरूंची. त्याच्यात मी सांगितलं मी बी घडलो. आता चुकीचं ऐकलं असाल तर माझा नाही इलाज आहे. मी बी घडलो, तुम्ही बी घडा गुरूंच्या चरणाशी. वारी वारी हो सद्गुरू रायाची, काडसिद्ध देवाची. मी घडलो केवळ आणि केवळ गुरूंच्या चरणापाशी घडलो. हे गुरु दुसरे कोणी नाही आहेत, तर हा नित्य अवतार आहे. ते नेहमी येत असतात, लक्षात घ्या. वेगळ्या रूपातून येतात आणि आपल्याला उद्धारतात. आपल्याला ते कळत नाही, माणसासारखे असतात, आपल्यामध्ये वावरत असतात. आता आम्ही गजानन महाराजांच्या तिकडे समाधीवर जाऊन डोकं ठेवतो आणि भोकाड पसरतो. ज्या वेळेला तिथे भास्कर पाटील होते, पितांबर होते, आणखीन अनेक भक्त होते, त्यांनाही नाही कळले गजानन महाराज. आपल्या संप्रदायामध्ये सुद्धा किती जणांना कळले आहेत गुरु. हाताच्या बोटावर मोजणाऱ्या लोकांना कळलंय. त्याने आपला ट्रॅक बदलला आणि सात्विकतेकडे चालू लागलेले आहेत. मी गॅरंटी देतो, माझ्या काडसिद्धांची आण घेऊन सांगतो, तो 100% मोक्षाचा धनी असेल. परंतु ज्याने वेड पांघरलेला आहे त्यांच्यासाठी मला परत जन्म घ्यावा लागेल. येईन मी आणखीन 7-8 वर्षानंतर, माझा शर्ट काढून ठेवेन आणि काही वर्षानंतर परत मी येईन. गुरु कधीच सोडत नाहीत, कारण गुरुने हात पकडलेला असतो, ते कधी सोडत नाहीत. परंतु वारी वारी हो कशाला पाहिजे डबल. भगवान कृष्णाला अर्जुनानं विचारलं, त्या भगवान कृष्णाने सांगितलं हो मी देव आहे, आणि म्हणून विराट रूप दाखवलं. तेच आज मी परत सांगायला आलोय, मी देव आहे, मला शरण ये, तू मला भक्ती दे, मी तुला स्थैर्य देतो. मला 100% माहिती आहे, चराचरामध्ये मीच आणि मीच आहे. तुमच्यामध्ये चैतन्य स्वरूपामध्ये जो वावरतो तो मीच आहे. तुम्हाला फक्त ते कळत नाही आहे, कारण तुमच्यामध्ये ती सात्विकता कमी झालेली आहे. गजानन महाराजांनी त्याच्यासाठीच जन्म घेतला आणि आपल्यामध्ये सात्विकता वाढवण्याचा प्रयत्न केला. आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांनी सात्विकता वाढवण्याचा प्रयत्न केला. गुरु काहीच देत नाहीत बाकी, फक्त सात्विकतेचा भंडार आहेत, ते कोठार आहेत. त्यांच्या सहवासामध्ये येऊन काय करायचं आहे, सात्विकता करायचे. कारण तुकोबरांनी सांगितलं, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ निर्षी. त्यांच्याकडे काहीच मागू नका. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सद्गुरू सारिका असता पाटेरा का इतरांचा लेखा कोण करे. कशाला पाहिजे, मी कधीच नाही कुणाची पर्वा करत, घमेंड म्हणून नव्हे, कुणाकडे मागणारच नाही. माझा बाप श्रीमंत आहे, तोपर्यंत मला बाकीच्या गोष्टींची काही काळजी नाही आहे. मी कळी काळाला पण कधी घाबरत नाही, कारण माझा बाप काळ सिद्ध माझ्या पाठीमागे उभा आहे. आणि आपण अनेक वेळा ऐकलं आहे, आध्यात्मिक शाळेमध्ये मी झोपतो आणि आनंद महाराज आध्यात्मिक शाळा आमची असते, दररोज सकाळची असते. आता दररोज सकाळी उठणं शक्य नसतं, कधी कधी आम्ही घोरत असतो आणि आध्यात्मिक शाळा चाललेली असते आणि ह्या प्रत्येक भक्तगणांनी अनुभवलेली असते. आणि ती इतकी लयबद्ध असते की त्यातला एक शब्दसुद्धा इकडे तिकडे होणार नाही. माझा बाप ती माझ्या मुखातून चालवून घेतो, कारण तो म्हणतो मी तुझ्यातच आहे. नामदेव महाराजांचा घाम पुसण्यासाठी जे विठ्ठल आले होते, ते काही जणांच्या कलियुगातल्या काही लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण करण्यासारखं होतं. खरंच आले असतील. आता माझ्याबरोबर सतत असता, तुम्ही अनुभवता ना. जर माझ्याबरोबर ते येऊ शकतात, तर नामदेव महाराज तो तर सूर्य आहे, मी तर काहीच नाही, काजबासुद्धा नाही, तर त्यांच्याबरोबर का राहू शकणार नाही.
आपली निष्ठा पाहिजे. सगळ्या महाराजांनी जी प्रवचन केलं त्याचं जर निचोड म्हणजे सार सांगायचं झाला तर सगळ्यांनी तेच सांगितलं की गुरूंवर विश्वास ठेवा. गुरु दुसरे तिसरे काय नाही तर ते नित्य अवतार घेऊन येत असतो परमेश्वर आणि मानवी जन्म घेऊन मानवी स्वरूपामध्ये येऊन आपल्याला घडवण्याचा प्रयत्न करतो, शिकवण्याचा प्रयत्न करतो. आणि गुरूंचा दुसरं काहीच मागणं नसतं. ते कधी असे तुमच्या पैशाच्या पाठीमागे लागत नाही. मला हे दे, मला ते दे, कधीच लागत नाही. का तर ते काय म्हणतात, नको प्रतिष्ठा, नको चार मुक्ती, नको नको देवा वैकुंठ आम्हाला, आम्हाला वैकुंठ पण नको आहे. असे ते निस्पृह असतात, निरीच्छ असतात. त्यांना पैशाची काही गरजच नसते, लागतच नाही. म्हणूनच ते सद्गुरू असतात. तेव्हा असा नित्य अवतार संत शिरोमणी गजानन महाराज, आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य आज माघ वद्य सप्तमीच्या दिवशी या धराधामवर म्हणजे पृथ्वी तलावर प्रकट झाले आणि तुमचा माझा उद्धार करण्यासाठी त्या परमात्म्यानं आद्य जगद्गुरू रामानंदाचार्यांच्या स्वरूपामध्ये जन्म घेतला. संत शिरोमणी गजानन महाराज स्वरूपामध्ये ते प्रकट झाले. असं अनंत वर्ष चालू आहे, यापुढेही चालत राहणार आहे. म्हणून याच्यातून आपण काय बोध घ्यायचा की ज्यावेळी तो मिळाला आहे, मगाशी काय मी सांगितलं की आम्हा दुर्बलासी सापडे तू धन, करिता न येई आम्हा जतन. आम्हाला त्याचं जतन करता येत नाही. म्हणून पुनरुपी जनन, पुनरुपी मरण, पुनरुपी जननी जठरशयन. म्हणून गुरूंकडे काय मागू नका, फक्त एकच मागा. काय मागा ते या गजरातून मागूया आणि थांबूया आपण. देवा एक आहे विनंती, नको नको मज चारही मुक्ती. देवा एक आहे विनंती, नको नको मज चारही मुक्ती. देवा एक आहे विनंती, नको नको मज चारही मुक्ती. देवा एक आहे विनंती, नको नको मज चारही मुक्ती. देवा एक आहे विनंती, नको नको मज चारही मुक्ती. देवा एक आहे विनंती, नको नको मज चारही मुक्ती. देवा एक आहे विनंती, नको नको मज चारही मुक्ती. देवा एक आहे विनंती, नको नको मज चारही मुक्ती. तुझा ध्यास सदाची ती दे, इह परलोकी निवृत्ती. 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 देवा एक आहे विनंती, नको नको मज चारही मुक्ती. देवा एक आहे विनंती, नको नको मज चारही मुक्ती. देवा एक आहे विनंती, नको
नको नको मज चारही मुक्ती देवा एक आहे विनंती नको नको मज चारही मुक्ती तुझा ध्यास सदा चित्ती दे इह परलोकी निवृत्ती 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 देवा एक आहे विनंती नको नको मज चारही मुक्ती देवा एक आहे विनंती नको नको मज चारही मुक्ती देवा एक आहे विनंती नको नको मज चारही मुक्ती देवा एक आहे विनंती नको नको मज चारही मुक्ती तुझा ध्यास सदा चित्ती दे इह परलोकी निवृत्ती तुझा ध्यास सदा चित्ती दे इह परलोकी निवृत्ती तुझा ध्यास सदा चित्ती दे इह परलोकी निवृत्ती देवा एक आहे विनंती नको नको मज चारही मुक्ती देवा एक आहे विनंती नको नको मज चारही मुक्ती देवा एक आहे विनंती नको नको मज चारही मुक्ती देवा एक आहे विनंती नको नको मज चारही मुक्ती नको नको मज चारही मुक्ती नको नको मज चारही मुक्ती जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय सियावल्लभ रामचंद्र की जय परम पूज्य